सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं काल आपण 13वा अध्याय पाहून पूर्ण केलेला आणि आता 14व्या अध्यायाची सुरुवात आपण करतोय. आता 13वा अध्याय क्षेत्रज्ञ विवेक त्याचा अध्याय आहे. तर 14व्या अध्यायाच्या सुरुवातीलाही अर्थात हे सगळे अध्याय काही भगवंतांनी सांगताना आता हा एक अध्याय झाला आता दुसरा असं नाही, एका प्रवाहात सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला आपण मागे म्हटल्याप्रमाणे आधीच्या अध्यायाला त्या विषयाला लागूनच दुसऱ्या विषयात प्रवेश केला गेलेला आहे. किंवा हे अध्याय आपल्याला टप्प्याटप्प्याने गोष्टी कळाव्यात. अर्जुनाची योग्यता अशी होती की एक सलग हे त्याला तो साठवत गेला मनात. आपल्यासाठी म्हणून वेदव्यासांनी त्याचे भाग करून एका वेळी एक अध्याय अशा पद्धतीने आपण पुढे जाऊ याकरता सोयीकरता केलेले आहे. पण ती जो प्रवाह नित्यता किंवा कंटिन्युटी आपण म्हणतो ती ह्यात सापडतेच. तर 13व्या अध्यायातल्या क्षेत्रज्ञ विवेक सांगितला. आपण मागच्या वेळी क्षेत्रज्ञ विवेक पाहिला तेव्हा आपण हे पाहिलेलं की पहिल्यांदा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्या संकल्पनेनुसार नित्य आणि अनित्य काय हे भगवंतांनी सांगितलं. नंतर प्रकृती आणि पुरुष ह्या संकल्पनेद्वाराही भगवंतांनी सांगितलंय. आणि आता भगवान पुन्हा म्हणतायत 14वा अध्याय पहिला श्लोक. श्री भगवान उवाच परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम. या तिथे परम हा जो विशेषण लावलंय ते ज्ञानासाठी लावलेलं आहे. आणि परमभूय प्रवक्ष्यामी. प्रवक्ष्यामी म्हणजे मी पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा तुला हे परमज्ञान सांगतो. आता हे अर्जुनाला 2-3 प्रकारे सांगून पुन्हा हे सांगण्याचं कारण हेच आहे की आपण मागेही पाहिल्याप्रमाणे की जो साधन चतुष्टय संपन्न आहे तरीही त्याच्यात अधिकाराप्रमाणे 3 अधिकारी सांगितलेले आहेत. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी, अधम अधिकारी. अधम या शब्दाने आपण म्हणजे गैरसमज करून घेऊ नये. अधम अधिकारी हाही साधन चतुष्टय संपन्न आहे. म्हणजे आपण त्या पदाची च्या जवळपासही आपण म्हणजे माझ्याबद्दल बोलतोय की त्या जवळपासही नाही. साधन चतुष्टय संपत्तीत विवेक, वैराग्य, मुमुक्षा आणि शमदमादी षट संपत्ती ही प्राप्त झालेला जो आहे तर हे गुण असलेला एतत् ज्ञानमिति प्रोक्तम ही भगवंतांनी सांगितले. म्हणजे त्याला ज्ञान मिळवण्याच्या श्रवणाला जो तयार झालेला आहे त्यातला कमी अशा यांनी हे शब्द वापरला गेलेला आहे. तर उत्तम साधकाला जेव्हा सद्गुरू म्हणतात अहम ब्रह्मास्मी हा विचार कर किंवा तो तू आहेस तत्त्वम असी, तर ह्या ब्रह्मवाक्याच्या उपदेशाने लगेच त्याला ब्रह्मप्राप्ती होते. किंवा गुरूंनी दीक्षा दिली आणि तो गुरूंसारखा आपणासारखे करीती तात्काळ हे गुरूंचं सामर्थ्य आहे. पण ते गुरूंचं सामर्थ्य प्रकट व्हायला म्हणजे बीज गुरूंची कृपा हे सद्बीज असलं
तरी ते बीज अंकुरायसाठी भूमी ही तितकी सकस असावी लागते. तर उत्तम साधक असा आहे, की आपणासारखे करीती तात्काळ हे त्या उत्तम साधकाबद्दल आहे. जसं ज्ञानेश्वर माऊली अर्थात हे स्वतः विष्णू अवतार असल्यामुळे ते ज्ञानीच आहेत पहिल्यापासून. पण अ, काही शिकायचं तर त्यांची मानवी अवतारात जी लीला झाली त्याचा रेफरन्स आपल्याला घ्यावा लागतो, की निवृत्तीनाथांनी डोक्यावर हात ठेवला आणि ज्ञानेश्वर माऊली निर्विकल्प समाधीत गेलेले आहेत. आता हे झालं हे तर सिद्ध आहेत, पण असं जर कोणी साधकही अतिउच्च अवस्थेला पोचलेला, तो केवळ गुरुच्या उपदेशाने किंवा इव्हन हात ठेवण्याने किंवा नुसतं कृपेचा संकल्प जरी झाला तरी त्याला तो त्या अवस्थेला पोचतो आहे. मध्यम अधिकारी जो आहे तर त्याला हे ज्ञान समजवण्यासाठी काही उदाहरणं किंवा हे द्यावं लागतं. आणि अधम अधिकारी आहे त्याला वेगवेगळ्या तर्काने मग त्याचे काही प्रश्न असतात, मग त्याला काही पटत नाही, या सगळ्यांना मग पुन्हा पुन्हा सांगायला लागतं. तर मध्यम अधिकाऱ्यालाही थोडंफार सांगायला लागतं. तर अर्जुन लीलेकरता म्हणून भगवंतांनी त्या मध्यम अधिकारी लेवलला ठेवलं असेल, नाहीतर नरनारायणापैकी नर आहे अर्जुन. आणि त्याच्याही पुढे जाऊन आपल्यासारख्या जीवांच्या दयेकरता हा परत परत विषय सांगितलेला आहे भगवान. तर म्हणून भगवान इथे परमभूय प्रवक्ष्यामी, आता हे परम हे त्या ज्ञानासाठी पण वापरलंय आणि मी जे सांगतोय पुन्हा सांगतोय ते पण परमगुह्य आहे अशा दृष्टीनेही त्याचा परमचा जे विशेषण आहे ते परमभूय प्रवक्ष्यामीलाही आपण लावू शकतो. तर असं ज्ञानानां ज्ञानम उत्तमम, ज्ञानातही अतिउत्तम असे ज्ञान जे आहे ते मी तुला पुन्हा सांगतो. का पुन्हा सांगतो? की ज्ञानाचा शब्दशः अर्थ कळणं ही परोक्ष ज्ञान ज्याला म्हणतात, ते मुक्तीला कारण नाहीये. त्याचा अनुभव होणं ही मुक्ती आहे. ते मुक्तीला कारण आहे, पण अनुभव होणं ही मुक्ती आहे. त्यामुळे जोपर्यंत तो अनुभव होत नाही, तेव्हा जे सद्गुरू असतात ते पुन्हा पुन्हा वेगळ्या प्रकारे आपल्या शिष्याला ते ज्ञान देतात. तसं अधिकारी शिष्याला, तसं भगवान अर्जुनाला हे सांगतंय, की हे परमज्ञान मी तुला पुन्हा सांगतो, की त्यांनी काय होत कसं ज्ञान, तर यज्ञात्वा मुनयः सर्वे पराम सिद्धी मितो गता. आता मुनी या शब्दाचा आपण अर्थ बघितलेला आहे, जे मननशील आहेत. श्रवण होण्याकरता पहिल्यांदा जो अधिकारासाठी त्याचे अधिकार काय प्रस्थापित करायला साधन चतुष्टय हे सांगितलेलं आहे. ते साधन चतुष्टय मिळाल्यावर सद्गुरूंची प्राप्ती होणं, त्यांना तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया असे प्रश्न विचारणं, त्या श्रीगुरूंनी कृपा करून त्याच्यावर उत्तर देणं आणि ते ज्ञान मिळालंय त्याचं मनन करणं, ती जी लेवल आहे ती मुनींची आहे. म्हणजे ते श्रवण मनन मग निधिध्यासन ध्यान धारणा समाधी याला त्या साधकांना श्रेष्ठ यांना वेळ लागत नाही. तर आणि त्या पद्धतीने मनन करून जे मुक्त झालेले आहेत त्यांना आपण मुनी म्हणतो. नारद मुनी म्हणतो. सतत मनन आहे. नारायण नारायण हा फक्त शब्द नाहीये. नारायण ह्याच्यातच सर्व शास्त्राचं सार आहे. हे जेव्हा आपल्याला कळेल, गुरूंनी दिलेले जे नाम आहे ते नामच ईश्वर रूप आहे आणि त्या ईश्वर रूपाबद्दलचं ज्ञानही त्या नामातच आहे. हा अनुभव जेव्हा आपल्याला येईल तेव्हा आपण त्या मुनिपदाला लायक होऊ किंवा आपल्याला ती मुक्ती किंवा भक्ती प्राप्त होईल. कारण कसं आहे, जरी थोडासा हा या श्लोकातला विषय सोडून झालं तरी जे मय्येव माना आदस्वला सर्वात सोपं आणि कलियुगासाठी स्पेशल जे भगवंतांनी दया म्हणून एक साधन दिलेलं आहे ते नामस्मरण आहे. याचं कारणच असं आहे की जसं चारही वेद, ते वेदांचं 4 वेद हे पूर्वी एकच वेद होता सत्ययुगात, पण तेवढ्या पूर्ण वेदाचा अभ्यास करणं
सत्ययुगापासून कलियुगामुळे बुद्धीचा ह्रास झालेला आहे. त्याच्यानंतर आपलं आयुष्य कमी झालेलं आहे. धृती बुद्धीतली म्हणजे पूर्णच धृती, आकलन शक्ती ह्या सगळ्याचा क्रियाशक्तीचाही ह्रास झालेला आहे. आणि तो ह्रास सत्ययुगापासून त्रेतायुगापर्यंत, त्रेतापासून द्वापार, द्वापारपासून कली असा उतरत चाललेला आहे. त्यामुळे आधी वेदांचे 4 भाग केले. आता ते वेदांचे 4 भाग केलेलेही पुढच्या युगात त्याचा पूर्ण अभ्यास करणं शक्य नाही एका भागाचा, किंवा अभ्यास केला तरी त्याचा योग्य तो अर्थ कळू शकत नाही. याच्याकरता भगवंत वेदव्यासांनीच 4 भाग केले. त्या वेदव्यासांनीच करुणेखातर लोकांसाठी म्हणून तेच सगळं तत्वज्ञान आहे वेदांतात आलेलं. तेच तत्वज्ञान ईश्वर चरित्र आणि ईश्वरांची भक्त चरित्र याच्याबरोबर सृष्टोत्पत्ती आदी वेगवेगळे जे सर्ग सांगितलेले आहेत ते एकत्र एकमेकात विणून अशी पुराणांची रचना केली. एखाद्या ग्रंथाला पुराण हे नाव होण्यासाठी त्याच्यात 10 त्याचे लक्षण आहेत. ते आता आपण म्हणजे त्या विषयाला नको जाऊया, कारण ते परत लक्षणं आणि याच्यात वेळ लागेल. पण आता सध्या एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही की 10 लक्षणं असतील तर त्यालाच पुराण म्हणतात. त्याच्यात सर्ग विसर्ग पोषण आदी विषय आहेत. सर्ग विसर्ग म्हणजे सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, लय कसं झाले. पोषण म्हणजे विविध देवभक्तांच्या कथा, की भक्तांचं रक्षण पोषण हे भगवान कसा करतायत आदी. तर त्या दृष्टीने श्रद्धा निर्माण होऊन या ज्ञानाची गोडी लागावी, म्हणजे मोक्षा निर्माण व्हावी आणि सुलभतेने ज्ञान निर्माण व्हावं म्हणून पुराणाची रचना केली. आता वेदशास्त्र सगळं आहे आणि जे पुराण आहेत, वेद म्हणजे श्रुती, ऐकून जे पुढे जातं ते, आणि स्मृती हे पुराण आहे. पुराण म्हणजे श्रुतीत सांगितलेली स्मृती घेऊन आणि कथा, झालेला जो इतिहास आहे, त्याची झालेल्या ज्या घटना आहेत त्यातलं उपदेशात्मक घेऊन पुराणांची रचना आहे, त्यांना स्मृती म्हणतात. तर ह्या सगळ्यांचं सार असलेलं जी भगवद्गीता आहे ती 700 श्लोकात हे सगळं बसवलेलं आहे. तसंच या 700 श्लोकात जे सगळं आहे तेच भगवंताच्या एका नामात आहे. ह्याचा जेव्हा आपल्याला प्रत्यय येईल तेव्हा आपण ते त्या ज्ञानाची प्राप्ती आपल्याला होते. परम किंवा पराभक्तीची प्राप्ती आपल्याला होते. मुनी खऱ्या अर्थाने तेव्हा होतो जेव्हा मननाने हे कळतं की भगवंताचं नाम हेच महावाक्य आहे. तर हे थोडीशी प्रस्तावना करावीशी वाटली, आवश्यक होती. थोडासा मूळ विषयात आत्ता जो प्रकरण चाललंय त्याच्यापेक्षा वेगळा जरी असला तरी पूर्ण गीतेचा जो मूळ विषय आहे त्याच्याशी अगदी जवळची गोष्ट ही नामस्मरणाबद्दल होती, म्हणून ती सांगावीशी वाटली. तर हेच सांगितलंय भगवंतांनी की यज्ञात्वा मुनयस सर्वे, सगळे मुनी हे जाणून परमसिद्धी मितो गतः, परमसिद्धीला प्राप्त होतात, म्हणजे आत्मानंदाला प्राप्त होतात, मला प्राप्त होतात आणि मद्रूपच होऊन जातात. सायुज्य आहे त्यांच्यासाठी. आणि हेच आता तोच विषय आता पुढे घेत आहेत भगवान. इदै दुसरा श्लोक, सॉरी. इदै ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. इदम ज्ञानम उपाश्रित्य. आता इथे ज्ञानालाही इदम म्हटलेलं आहे, कारण आत्ता अर्जुन अजून तो पूर्ण ती ज्ञानाची प्राप्ती झालेली नाही. मोह अर्जुनाचा दूर झालेला आहे, पण ज्ञानाची परोक्ष ज्ञानाची प्राप्ती झाली, पण खऱ्या अर्थाने ज्ञानप्राप्ती म्हणजे ज्ञानाचा अनुभव आहे तिथपर्यंत जोपर्यंत अर्जुन नाहीये, म्हणून हे इदम ज्ञानम असं म्हटलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की
13व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवान म्हणाले, इदम शरीरम कौंतेयम. याचा एक अर्थ आहे की इदम म्हणून जे दाखवलं जातं ते शरीराचा भाग आहे. म्हणजेच क्षरणारं आहे. आता ज्ञान हे क्षरणारं नसलं तरी तो ज्ञान जेव्हा शब्दरूपाने येतं, कारण ज्ञान म्हणजे तो अनुभव क्षरणारा नाहीये, पण ते ज्ञान शब्दरूपाने जेव्हा येतं, कारण ह्या मायेच्या आत जर आपण असलो तर त्यातून बाहेर यायला मायेतलाच पदार्थ घेऊन पुढे जायला लागतं. तर शुद्ध मायेचा कृपेनी, भगवती जगदंबा मातेच्या कृपेनी हे ज्ञानाची सोय एक झालेली आहे की ज्यांनी ज्ञान प्राप्त करणं किंवा मी आता ज्ञानाभ्यास करतोय, हे सगळं ज्ञानापासून मी वेगळं आहे ह्या भूमिकेतच होतं. आणि ज्ञान झाल्यानंतर त्या अनुभवाच्या वेळी ते ज्ञान इदम ज्ञानम न राहता स्वतःच तो ज्ञानरूप होऊन जातो. तर अजून ती अर्जुनाची अवस्था नसल्यामुळे भगवान इदम ज्ञानम उपाश्रित्य म्हणून म्हणतात. म्हणजे या ज्ञानाचा आश्रय करून माझ्या स्वरूपा मम साधर्म्य मागता. साधर्म्य म्हणजे माझ्यासारखेच धर्म प्राप्त करून घेतो. आता भगवंताचे जे धर्म आहेत ते असणारा, म्हणजे आता समजा आपण म्हटलं की एक पक्षी आहे, तो कावकाव करतोय, काळा रंग आहे, तर तसा कोण आहे, तर तो कावळाच असणार. तसं भगवंताचे धर्म असलेला भगवंताशिवाय दुसरा कोणी नाही, म्हणजेच तो भगवंताचं स्वरूप होतो. मग ते इदम ज्ञानम म्हणायला जे शाब्दिक ज्ञान आहे त्याचाही ऱ्हास होतो, कारण ते शाब्दिक ज्ञानही माया म्हणून धरलेले आहे. तर त्याचाही ऱ्हास होतो आणि ते शुद्ध ज्ञान म्हणजेच आत्मस्वरूपापर्यंत पोहोचतो. आणि हेच या श्लोकात आता भगवंतांनी एक्सप्लेन केलंय की हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष जे आहेत ते सर्गेपि नोपजायन्ते. सर्ग म्हणजे सृष्टीत्पत्ती. तेव्हा म्हणजे जेव्हा महाप्रलय होतो, ब्रह्मदेवाची 100 वर्ष संपून ब्रह्मदेवांचा जेव्हा मृत्यू होतो आणि ते मुक्तीला प्राप्त होतात, त्याच्यानंतर पुन्हा सृष्टी जेव्हा निर्माण होते, तर त्या महाप्रलयाबरोबर त्या सृष्टीत जन्मलेले सगळेच जीव मुक्त होत आहेत. आणि पुन्हा ही पुढची सृष्टी तयार होते. तर त्यावेळी सगळे जीवांचा नाश होतोय. मुक्त ब्रह्मदेवाबरोबर सत्ययुगात असलेले आणि हेच होतात. तर त्यावेळी ज्यांना मुक्ती नाही मिळाली की ते पुन्हा या नव्या सर्गात जन्माला येतात. तर तसं जे माझ्या साधर्म्य ज्यांना मिळाले, म्हणजे मद्रूप जे झाले ज्ञानाचा आश्रय करून, त्यांना त्या सर्गाबरोबर जन्म घ्यायला लागत नाही आणि प्रलयाच्या काळीही ते व्याकुळ होत नाही. मग तो स्वतःचा प्रलय सगळ्या जगाचा असो की स्वतः पुरता असो, म्हणजे मुक्ती मिळते याच्यासाठी देहाशी संबंध त्या सूक्ष्म शरीराचा जाणं आणि सूक्ष्म शरीराचा आत्मरूपाशी संबंध जाणं हे दोन्ही आलं. तर देहाच्या पातळीवरही तो जन्ममृत्यूपासून वेगळा असल्यामुळे त्या देहाचा जन्म मृत्यू किंवा जगाचा प्रलय किंवा उत्पत्ती यांनी तो यात अविचल राहतो. व्यथत न व्यथंती, त्याला काहीही व्यथा होत नाही. आता पुढे सांगतायत भगवंत की 13व्या अध्यायात क्षेत्र वेगळं सांगितलं, क्षेत्रज्ञ वेगळा सांगितला. 13व्या अध्यायाच्या शेवटी हेही सांगितलं की दोघांच्याही संयोगाने पण प्रकृतीच्या कार्याने हे सगळं सृष्टीरूपी कार्य झालंय आणि यात जे जे पदार्थ दिसतात ते प्रकृती पुरुष याच्या अध्यासरूप संयोगाने झालेला आहे. तर तोच विषय आता नीट अजून परमभूय म्हटलेलंच आहे. परमभूय प्रवक्ष्यामि मी म्हटलेलं आहे. त्यामुळे तोच विषय वेगळ्या प्रकारे आता भगवान
पुन्हा समजावून देतायत आणि प्रकृती पुरुषांच्या संयोगाने सर्व भूतांच्या उत्पत्ती कशी झाली वगैरे हे भगवान आता सांगतात. 3रा श्लोक. मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम् संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. मम योनिर्महत् ब्रह्म. योनी म्हणजे जिथून गर्भाची उत्पत्ती होते त्याला योनी म्हणतात. तसं महत् ब्रह्म म्हणजे प्रकृती आणि पुरुष याची जी सीमारेषा आहे ते आहे महत् ब्रह्म. म्हणजे महत् तत्व जे निर्माण झालं आपले पण आपण जे 5 कोश म्हणतो किंवा 3-4 देह म्हणतो, तर ते देह कोणते? तर स्थूल देह ज्याच्यात शरीर आणि सर्व म्हणजे स्थूल देहात बाहेर जे पंचमहाभूताचं प्रकट रूप आहे ते आलं. सूक्ष्म देह म्हणजे मनबुद्धी म्हणजे अंतःकरण तत्व आणि सर्व इंद्रिय झाली. कारण देहात मन बुद्धी गेले ते आत्मतत्व, पण त्याच्यावर अज्ञानाचा ध्यास आहे. आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे कारण इंडिव्हिज्युअल आपण मी आहोत असा तो अहंकार मावळलेला जरी असला तिथे तरी तो सुप्तावस्थेत आहे. आणि याचा दाखला काय की आपण झोपेतून उठल्यावर याच शरीरात पुन्हा येतो. म्हणजे या शरीराचा अभिमान, याच बुद्धीचा अभिमान, याच मनाचा अभिमान हा सुप्तावस्थेत गाढ निद्रेत म्हणजे आपण फक्त कारणदेह जेव्हा कार्यरत असतो किंवा त्याचं सूक्ष्म आणि स्थूल देहाचा अध्यास त्यात नसतो तेव्हाही ती सुप्तावस्थेत जाणीव राहते. जसं प्रलय झाला तरी सर्व जीवांच्या कर्मरूपाने तो सूक्ष्मदेह सुप्तावस्थेत तिथे असतो, तसं ते आहे. तर ते कारण. आणि ज्ञान जेव्हा झालं तेव्हा तो महाकारण देह आहे. अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत पोचल्यावर मला ज्ञान झालं ही जाणीव जोपर्यंत आहे. आणि तो महाकारण देह हा सर्वव्यापी आहे, तोच महद्ब्रह्म आहे. त्या महद्ब्रह्मावर अध्यासानी इंडिव्हिज्युअल जे सूत्रात म्हणजे सूत्रात्म्याची इंडिव्हिज्युअल रूप म्हणजे व्यष्टीरूप जे प्रत्येक ब्रह्म जे म्हटलंय त्याचा भास तयार झाला. तर त्या महत् ब्रह्मा जसं मुक्त होताना सूक्ष्मदेहाच्या अभिमानापासून वरवर जाऊन महाकारणापर्यंत किंवा याच्यापर्यंत पोचतो, तसंच सृष्टी निर्माण होताना उलट प्रवाह त्याच्या होतो की महत् ब्रह्म जे तयार होतं, महत् तत्व जे तयार होतं, त्याच्यातनच हे सगळ्या भूतांची ही उत्पत्ती होते. आणि तेच आता भगवान सांगतायत. इथे पुन्हा भारत हे सांगितले म्हणजे परंपरा जी आहे ती परंपरा तुझ्या कुळाची जी परंपरा आहे तशी या जगाची जी परंपरा आहे ते सांगताना त्याच्या परंपरेचा उल्लेख भगवान करतात. आणि हे भारता माझे महत् ब्रह्मरूप मूळ प्रकृती पूर्ण भूतांची योनी आहे. म्हणजे तिथून उत्पत्ती स्थान त्यांचं आहे. आणि त्या योनीच्या ठिकाणी चेतन संघात जो समुदाय रूप अशा गर्भाची मी स्थापना करतो. आणि त्या जड आणि चेतन याच्या भासमान संयोगाने सगळ्या भूतांची उत्पत्ती होते. इथे पुन्हा भूत म्हणजे सगळ्या महाभूतांची आणि त्याच्याद्वाराने सगळ्या जीव या अर्थाने सर्व भूतांची उत्पत्ती होते, असा विषय आलाय. आता या सगळ्या जी उत्पत्ती होते त्याच्यात ब्रह्माचा रोल कसा आहे ते आता भगवान सांगतायत 4थ्या श्लोकात. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता. आता कौन्तेय सांगितलेलं आहे. कौन्तेय सांगून म्हणजे भगवंताचा हाच जो भाग आहे अनिर्वचनीय म्हणतात ना की
एकीकडे निर्गुण निराकार आहेत, एकीकडे सगुण साकार आहेत. दोन्ही एका वेळी संभव आहेत. तसेच ते भक्ताच्या बाबतीत पण एकीकडे त्याला सांगतायत की सर्व योनीशी कौंतेय, सगळ्या योनीमध्ये मूर्तया संभवंती म्हणजे जितके शरीरधारी प्राणी संभव आहेत, म्हणजे संभवंती म्हणजे आपण मराठीत संभव म्हणजे पॉसिबल म्हणतो, संभव म्हणजे जे उत्पन्न होणारे आहेत. तर असे जे उत्पन्न होणारे त्या सर्वांच्या गर्भधारण करणारी प्रकृती ही माता धरली, तर बीज स्थापन करणारा मी पिता आहे हे ते सांगतायत. तर त्यामुळे एकीकडे कौंतेय तू आहेस, पण ती कुंती या रूपानेही आपण म्हणतो ना मातृदेवो भव, तर कुंती या रूपानेही जगदंबा आहे आणि पंडू या रूपानेही तो परमपिता परमेश्वरच त्या रूपाने आहे. अशी विभूतीचीही त्यांनी जाणीव करून दिलेली आहे. तर आता हे सांगितलं की सगळ्या जे काही घडलंय त्याची माता प्रकृती आणि मी पिता आहे हे तर सांगितलं. आपल्या शास्त्रात जे भगवान शंकरांची लिंगपूजा केली जाते. लिंग आणि त्याची पिंडीच्या बाजूला जी शाळुंखा असते ती मातेची योनी म्हणून दिलेली आहे. कारण हे पवित्र, सर्वात पवित्र आहे आणि त्याच्यातनं जगद उत्पत्ती झालेली आहे, ह्याच्याकरता ती ग्रॅटिट्यूड आहे. तर ती जाणीव होण्यासाठी लिंग शाळुंखाची एकत्र पूजा केली जाते. कारण हे सर्व जगच त्या मातेच्या आपण गर्भात आहोत ही जाणीव ठेवून आपण जर राहिलं तर तो त्या मातेबद्दल आपली व्यावहारिक माता जी काळजी घेते त्याच्यापेक्षाही ही जगन्माता आपली काळजी घेणारी जास्त आहे कैक पटीने. कारण आपली व्यावहारिक माता ही पण त्या मातेचीच संतानपणे आणि प्रतिकृती पण आहे. हा भाव त्यातनं निर्माण झाला पाहिजे. तर असं माता ही प्रकृती आहे, जगन्माता, आणि मीच पिता आहे हे सांगतायत भगवान. आता पुढे सांगतायत. आता इतके शुद्ध असे माता पिता असून तरीही पुढे जे अध्यास जो झालेला आहे तो होण्याचं कारण म्हणजे त्रिगुणांची उत्पत्ती, त्याच्याबद्दल सांगतात. सत्वं रजस्तम इति गुणा प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम् अव्ययम्. तर इथे पुन्हा महाबाहो म्हणतात. देहाच्या म्हणजे जीवात्म्याबद्दल आता हे सांगतायत. तर हे महाबाहो, अर्जुनाला इथे महाबाहो म्हटलेलं आहे. म्हणजे पुन्हा आपण मागे अर्थ पाहिलेलाच आहे, रिपीट करत नाही. महाबाहो म्हणजे त्याच्या दोन्ही प्रकाराने आपण अर्थ घ्यायचा आहे. तर हे महाबाहो अर्जुना, सत्वरजतम या तिन्ही गुणांची उत्पत्ती ही प्रकृतीपासूनच झालेली आहे. आणि हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले हे 3 गुण आहेत. हे गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात. आता पुन्हा भगवंत हे शरीरात बांधून ठेवतात हे का सांगतायत? कारण आपण ज्ञानापर्यंत पोचलेलो नाहीये म्हणून. म्हणजे जसं आकाशात ढग आलेत आणि तर आपण म्हणतो त्यांनी सूर्याला झाकलं. ते ढगाच्या या बाजूला आपण असेपर्यंत तोच व्यवहार करायला लागतो. कारण काळोख का पडला हे ह्याचं उत्तर काय देणार? तर ढगाने सूर्य झाकला गेला. पण जेव्हा ज्ञान होतं तेव्हा आपण ढगाच्या पलीकडे जातो. त्यामुळे ढग आले गेले तरी त्यांनी सूर्य झाकला जात नाही. तर तेव्हा सांगताना व्यवहार वेगळा होतो. पण तोपर्यंत हा नोशनल का होईना किंवा एक
एक्सप्लेन करायच्या दृष्टीने का होईना हा व्यवहार सांगावा लागतो. तसं भगवान म्हणतात की अविनाशी जीवाला शरीरात बांधून ठेवतात किंवा तसं आपल्याला भासतं, तो अध्यास होतो. आता पुढे सांगतायत सत्वगुणामुळे काय होतंय ते. तर सत्वरजतम ह्या तिन्ही बांधणाऱ्याच गोष्टी आहेत किंवा सत्वरजतम ह्या तिन्ही दोऱ्या समजा आपण म्हटल्या तर सत्वगुणाची दोरी ही त्या आत्मतत्वाशी आपल्याला बांधून कधीतरी तिथून आपल्याला भटकू न देता कधीतरी तिथपर्यंत पोहोचवणार आहे. बाकी दोऱ्या रजोगुणाच्या दोऱ्या मार्गभ्रष्ट करणाऱ्या आणि तमोगुणाच्या खाली खेचणाऱ्या. तर आता भगवान ते सांगतायत 6व्या श्लोकात तत्र सत्त्वन्निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. आता इथे अर्जुनाला अनघ म्हणतायत म्हणजे सत्वाबद्दल सांगताना अर्जुनाला आधीच सांगतायत तू अनघ आहेस म्हणजेच अघ म्हणजे पाप, पापरहित आहेस म्हणजेच पाप कशातनं उद्भवतं तर पाप हे अज्ञान आणि त्याच्याबरोबरची क्रियाशक्ती म्हणजे तम आणि रजोगुणामुळे पाप संभवतं आणि ते पाप तुझ्यात नाही म्हणजे तू सत्वगुणी आहेस हा उल्लेख करून हा उपदेश करणं ह्यानी त्याचा परिणाम जास्त होतोय. हे आपल्याला जसं जसं कळत जाईल तसं तसं व्यवहारातही आपण कसे शब्द वापरतो म्हणजे माता सगळ्या असतात त्या ह्यात हुशार असतात. ते एका लहान मुलाला काही ऐकावं असं वाटत असेल तर शहाणं माझं बाळटे असं म्हणून मग त्यांनी काय शहाणपणा करायचं ते सांगतात. तसं भगवान यांना चानघ म्हणून त्यांना जाणीव करून देतात की तू तसाच आहेस. तर कसाच आहेस तू तर तत्र सत्वन निर्मलत्वात त्या हे अर्जुना किंवा हे अनघ म्हणजे निष्पाप अशा अर्जुना त्या 3 गुणातील सत्व जो गुण आहे तो कसा आहे तो निर्मल आहे. त्यात रजतमाचा मल नाहीये. शुद्ध असल्यामुळे निर्मळ असल्यामुळे प्रकाश प्रकाशकमनामयम म्हणजे तो प्रकाशक आहे. प्रकाशकम आणि अनामयम. आमय म्हणजे रोग, अनामय म्हणजे रोगरहित. आपण हे पुढे भगवान म्हणाले ना सर्वेपि सुखना संतु सर्वे संतु निरामया. निरामया म्हणजे अमयाचा निशेष नाश झालेले. अनामया म्हणजे अमय नसलेले म्हणजे आरोग्यवान. तर इथे अनामय म्हणजे ते फक्त शरीराचं नाही मनबुद्धी अहंकार याच्या सकिटचं जे आरोग्य आहे ते त्याच्यात आहे असं म्हणजे विकाररहित अशा असं सत्वगुण आहे. आणि सत्वगुण जरी असला तरी तो सोन्याचा पिंजरा आहे. म्हणजे काय होतंय की तो सत्वगुणाचं फळ कारण सत्वगुण कोणताही गुण म्हटला की त्याच्याबरोबर अहंकार जोडला गेला. त्रिगुणाच्या पलीकडे जातो त्यालाच परब्रह्म प्राप्ती होते. म्हणून अत्री महर्षींचं जे नाव आहे अत्री ते त्रिगुण ज्यांच्यात नाही ते अत्री त्यांच्याच पोटी आणि म्हणजे त्यांच्याच संतान म्हणून आणि अनसूया जिच्या मनात असूया नाही अशांच्याच संतान म्हणून भगवान स्वतःला त्यांना देऊन टाकलेत म्हणून ते दत्त आहेत. तर त्यामुळे सत्वगुण जरी असला तरी ते अहंकार तो सात्विक अहंकारामुळे ते निष्काम कर्म नाहीये आणि त्याचं फळ मिळणार आहे. तर काय फळ मिळणार आहे तर आपण म्हणजे सत्वात संजय आहे ते ज्ञानम सांगितलेलं आहे. रजोगुणानी दुःख आणि तमोगुणानी अज्ञान हे होतं. तर सत्वगुणानी सुखसंगेनं म्हणजे सुखाचा संबंध त्याला होतो आणि त्या सुखामुळे
आणि ज्ञानामुळे ज्ञानही होतं. सत्वगुण वाढत गेला तर अर्थ कळत जातो आपल्याला गोष्टींचा, तत्व कळत जातं. पण त्याचाही बंध होऊ शकतो. तमोगुणी माणसाचा अहंकार तुटला तो तो अ, स- स- क्षणात त्याच्यात परिवर्तन होऊ शकतं. वाल्याचा वाल्मिकी हे तमोगुणातनं शुद्ध त्रिगुणाच्या पलीकडे गेलेलं उदाहरण आहे. पण सत्वगुणाचा अहंकार जर वाढला तर नुकसान मोठं आहे. जय विजय सलोकता समीपता सलोकता सरूपता समीपता आणि सायुज्य ह्या 4 प्रकारच्या मुक्तीमधल्या 3 मुक्ती पर्यंत पोहोचलेल्या आहेत. भगवंताच्या लोकात असणंही सलोकता आहे. त्यांचं रूप प्राप्त होणं सरूपता आहे आणि समीपता म्हणजे त्यांच्या जवळ राहायला मिळणं. तर हे पहारेकरी आहेत. म्हणजे नुसते त्यांच्या जवळ राहतायत असं नाही. त्यांच्या जवळ बाकी कोणाला जाऊ द्यायचं किंवा नाही हे ठरवण्याचीही त्यांच्याकडे अधिकार दिलेला आहे. असं असून मी मोठा हे जे 4 छोटी मुलं सनक सनातन सनातन सनत कुमार आलेले आहेत, हे लहान आहेत आणि ह्यांना भगवंताकडे जाण्याचा यांचा अधिकार नाही म्हणून ते अडवून लागले. हे हा मोठा दोष त्या सात्विक अहंकारात असू शकतो. म्हणूनच नामदेव महाराज मुद्दामून प्रार्थना करतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकाशी. म्हणजे तो जो सात्विक अहंकार आहे, आता कसं आहे, अहंकार हा रजोगुणात्मक आहेच. तर त्यामुळे सात्विक अ, अ, अहंकार हा सत्वरजात्मक आहे. शुद्ध सात्विकानी तो शुद्ध सात्विकापर्यंत मनुष्य जर खरंच पोचला तर तो निरहंकार होऊन जातो. नामदेव महाराजांचंच उदाहरण आहे की त्यांना जेव्हा सगळ्यांनी कच्चा मडकं ठरवलं, काय फरक पडलाय जर ज्याला ईश्वर साक्षात्कार झालाय तर त्याला फरक काय पडलाय? पण तिथे तो एक अहंकार आहे की ईश्वर माझ्याशी बोलतो म्हणून त्यांना कमीपणा वाटलाय. पण त्यांची बुद्धी शुद्ध सात्विक असल्यामुळे पूर्ण ज्ञानप्राप्तीला वेळ लागले नाही. विसोबा खेचरांकडे त्यांना पाठवल्यावर नुसतं त्यांचे पाय शंकराच्या पिंडीवर असल्यावर हे असा काय गुरु ही शंका आली त्यांना. विठ्ठलांनी कोणाकडे पाठवलं ही शंका आली. पण तरीही नुसतं जिथे ईश्वर नाही तिथे माझा पाय ठेव असं म्हटल्यानंतर सर्वत्र लिंग दिसल्यानंतर लगेचच साक्षात्कार आहे. देव फक्त रावळात आहे असं नाही, सर्व विश्व हे त्याचंच रूप आहे. हा साक्षात्कार लगेच झालेला आहे. कारण ती सात्विक बुद्धी नुसती सात्विक नाहीये, ती शुद्ध सत्वाकडे गेलेली आहे आणि प्रेम जे भगवंतावर त्यांनी केलेले आहे ते क्षमस्व ते निष्काम प्रेम आहे. आता ते निष्काम प्रेम करताना थोडासा अहंकार जो आहे की मी ईश्वराचा भक्त आहे, तो काही वाईट अहंकार नाहीये. तो वाईट अहंकार असता तर ते तिथपर्यंत पोचलेच नसते. कच्चं जरी असलं तरी ते मडकं तयार झालेलं आहे. आपल्यासारखी नुसती माती नाही किंवा अगदी तमोगुणी रजोगुणी याच्यासाठी कडक झालेली माती नाही की जी कशासाठी वापरता येणार नाही. तर सांगायची गोष्ट अशी की तो सात्विक अहंकार आहे ही ज्ञानाचा अहंकार हाही बद्ध करतो. हे हा खूप मोठा काय म्हणतात त्याला सावधानीचा इशारा भगवंत देतात. आता पुढे सांगतात रजोगुणाने काय होते ते. वेळ झालेली आहे. रजोगुणाचा 7वा श्लोक आपण उद्या घेऊ. 11वा अध्याय 7व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.